माझ्या मुलांना आवडतं फक्त मम्माच्या हातचं जेवण. घरकुल मसाले, स्वादिष्ट जेवण, सुखी जीवन. जय भीम इंडिया में मैं चेतना आप सभी का स्वागत करती हूं। बढ़ते हैं खबरों की ओर। मुंबई के दादर स्थित अंबेडकर भवन की जगह पर 17 मंजिला इमारत बनाए जाने के नाम पर भवन तोड़ दिया गया। एक ऐसा ऐतिहासिक भवन जिससे लाखों अंबेडकरी जनता की भावनाएं जुड़ी हुई थी। इस घटना को कई दिन गुजर गए हैं, लेकिन जिम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई नहीं की जा रही, जिसके विरोध में मुंबई में विभिन्न संगठनों ने मिलकर भव्य मोर्चा निकाला। मुंबई के दादर स्थित अंबेडकर भवन को गिराए जाने के विरोध में मुंबई शहर में विभिन्न अंबेडकरी संगठनों की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। अंबेडकर भवन से ही बाबा साहब ने अपने राजनीतिक आंदोलन की शुरुआत की थी। ऐसे ऐतिहासिक भवन को गिराए जाने से अंबेडकरी जनता में भारी रोष है। वहीं मोर्चे में शामिल आरपीआई के सेक्युलर श्यामदादा गायकवाड़ ने कहा कि बाबा साहब द्वारा स्थापित की गई सभी संस्थाओं का अस्तित्व खतरे में है और उन्होंने राज्य के मुख्यमंत्री को भी इस घटना का जिम्मेदार बताया। बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या सगळ्या संस्था, मग दीक्षाभूमी, बाबासाहेबांच्या नंतर जिथे बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती आपल्याला ती दीक्षाभूमी, चैत्यभूमी, बाबासाहेबांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटीची सगळी कॉलेजेस, मॅक्सन वन, सिद्धार्थ विहार ते तो उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आता आंबेडकर भवन, या सगळ्या संस्था धोक्यामध्ये आहेत आणि आपण लोक फक्त बाता मारत असतो। हमारी उंगली ऐसी, हम लोग ये करेंगे, हम लोग वो करेंगे, वो रत्नाकर गायकवाड़ है उसको हम लोग घूमने को देंगे नहीं, उसको खलास कर डालेंगे। आपण काही करणार नाही होत, आपण फक्त बाता करणारे लोक आहोत। लढायचं असेल तर तुम्ही तुमच्यामधले हा जो रत्नाकर गायकवाड आहे, रत्नाकर गायकवाडची स्वतःची काही ताकद नाहीये। तुम्ही नेमका ज्याच्यावरती हल्ला करायला पाहिजे त्याच्यावरती करा की। लढायचं असेल तर नेमकं शत्रू ओळखता आलं पाहिजे। हा रत्नाकर गायकवाड काय बोललेला आहे? रत्नाकर गायकवाड असं म्हणाला की आम्ही तिथे 7 मजली इमारत, 17 मजली इमारत उभी करू आणि तिथे आंबेडकरी चळवळीची जी विविध जी उपक्रम आहेत शासनाचे सुद्धा ते तिथे राबवू। बार्टीचं मुख्य जे कार्यालय आहे, बार्टी नावाची एक संस्था आहे पुण्याला, ते कार्यालय आम्ही तिथे उभे करू। आता बार्टी ही जी संस्था आहे ही समाज कल्याण खात्याच्या अखत्यारीत आहे आणि या सरकारला काय भीक लागलेली आहे का? स्वतःच्या कार्यालयाचं मुख्य ऑफिस मुंबईला ते कुठे उभे करू शकतात, इतकी भरपूर जागा आहे या सरकारकडे, परंतु आंबेडकर भवनाच्या जागेवरतीच डोळा ठेवून हे सगळं कारस्थान सुरू झालेलं आहे। तो बोलता बोलता पटकन बोलला बघा की तुम्ही आता राजगृह खाली करा म्हणून। पुढचे धोके लक्षात घ्या आणि लढायचं जर असेल तर एक गोष्ट मी लक्षात ठेवायला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो की हे एक केंद्र आहेच, आंबेडकर भवन हे बाबासाहेबांच्या चळवळीचं एक केंद्र आहे। अशी अनेक केंद्र आहेत आणि सर्व केंद्र धोक्यामध्ये आहेत। रात्रीच्या वेळेस जो रत्नाकर गायकवाडांनी जो प्रकार केलेला आहे, आंबेडकर भवनला 500 गुंड घेऊन येऊन तो तोडण्यात जमीनदोस्त केलेला आहे, त्याचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो। MMRDमध्ये बसल्यानंतर स्वतःला तो अधिकारी समजून तो BJPचं एक खेळणं आहे, BJPच्या सरकारवर तो चालत आहे, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर चालत नाही आहे। हे तोडण्याचं काम त्यांच्याकडे जर त्यांचे ध्येय धोरण असेल, बाबासाहेबांचं खूप मोठं कार्य करायचं त्यांचं ध्येय धोरण असेल तर इंदू मिलची 12.5 एकर जमीन आहे, त्या 12.5 एकर जमिनीवर त्यांना खूप मोठे प्रपोजल त्यांना आखता येणार समाजाचे। एवढ्या मोठ्या जागेवर सोडून त्यांनी आंबेडकर भवनांचं हेतू पुरस्कार काम करायचं ठरवलेलं आहे। आंबेडकर चळवळ कशी संपेल हे त्यांचं ध्येय धोरण आहे। पुढच्या वेळेस त्या टीव्हीवर बोलताना
एवढे वटारवटारून बोलतायत की पुढच्या वेळेस तुम्ही राजगृह खाली करण्याची धमकी देत आहेत. म्हणजे एवढा समाज हा लक्ष्मीची नाही आहे. हा समाज त्या रत्नाकर गायकवाडला धडा शिकवला राहणार नाही. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आंबेडकर चळवळीसाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं आंबेडकर भवन बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस रत्नाकर गायकवाडांच्या माध्यमातून RSS आणि BJPच्या सरकारने रात्रीच्या अंधारात पाडली. सर्वात प्रथम अंबरनाथमधील तमाम आंबेडकरी संघटना, पक्ष, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज तहसील कार्यालयावर प्रचंड असा जाहीर निषेध मोर्चा काढला आणि त्या मोर्चाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे आणि निषेध केलेला आहे की रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे ट्रस्टी ज्या 5 लोकांची नावं FIR मध्ये आहेत त्यांना सर्वात प्रथम अटक झाली पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा हत्या करणारा मग तो कुठल्याही समाजाचा असो, आपल्या समाजाचा असो किंवा दुसऱ्या समाजाचा असो, त्याला ही आंबेडकरी जनता कदापि माफ करणार नाही, त्याला सोडणार नाही. अशा प्रकारचं मी ते आव्हान करतो. आणि जर अटक झाली नाही तर अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा मजबूत असं आंदोलन करून आणि न्यायालयीन लढाई लढून रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टींना अटक केल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आंबेडकरी समाज राहणार नाही असं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. आम्बेडकरी जनता जहां महामानव के ऐतिहासिक निशानी के गिराए जाने से आहत है, वहीं नीले झंडे और रैली के साथ फिर एक बार आम्बेडकरी जनता ने अपनी एकता का प्रदर्शन किया और रत्नाकर गायकवाड के खिलाफ सख्त कार्रवाई की जाने की मांग की और वक्त आने पर आंदोलन को मजबूत करने की चेतावनी भी दी. आज 25/6/2016 दिवशी रात्रीच्या वेळी आंबेडकर भवन जे पाडण्यात आलं, या आंबेडकर भवन पाडण्यात आलं त्याचं कारणीभूत हे फक्त रत्नाकर गायकवाड आणि त्याचे साथीदार त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना तुरंत अटक झाली पाहिजे. दलिताशी लढू नका. प्राण गेला तरी चालेल, वचन नाही मोडणार. प्राण गेला तरी चालेल, वचन नाही मोडणार. बौद्ध धर्माच्या रक्षणासाठी शर्ती नाही लढणार. बौद्ध धर्माच्या शर्तीसाठी शर्ती नाही लढणार. बंधू, दलित सामाजिक, दलित मुस्लिम सगळे मागासवर्गीय संघटना एकत्र आलेले आहेत आणि यापुढे आम्ही नक्कीच चांगलं महाराष्ट्रभर नाही देशामध्ये पिटून टाकू पूर्ण आंदोलनं. जे काय बोलायचं आहे ते मी तर सांगतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी होत असताना आज हे जे दादरचे आंबेडकर भवन पाडण्यात आले ते एक कुटील षडयंत्र करून पाडण्यात आलेले आहे. आणि या षडयंत्रामध्ये आपल्याच लोकांच्या विरोधात उभे करून एक परडीतले नागासारखे त्यांनी तयार करून आपल्यावर सोडलेले आहेत. आणि आपले लोकसुद्धा भावनिक होऊन आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीशी म्हणा किंवा प्रत्येक वस्तूशी म्हणा आंबेडकरी समाजाच्या ह्या भावना, अस्मिता आणि श्रद्धा जुळलेल्या आहेत. त्याच्यामुळे भावनिक साहजिकच आहे, भावनिक होणारच समाज. परंतु आपण जर भावनिक होत असताना भावनिक आधारावर चळवळी हे यशस्वी होत नाही. हे बाबासाहेबांचं वास्तव आहे. आपण बाबासाहेबांच्या चळवळीतून बोध घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी आजपर्यंत ज्या काही चळवळी केल्या आपल्याला एवढा अतोनात या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष आणि बंड करून जे मिळवून दिले न्याय हक्क, त्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्या मार्गावर मार्गक्रमण करून बाबासाहेबांच्या काळातल्या चळवळी आणि बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळी याचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्या पद्धतीने आपण चळवळीची वाटचाल केली पाहिजे. आणि आपण याची सुद्धा कारणमीमांसा शोधून काढली पाहिजे की आपण बाबासाहेबांच्या नंतर ज्या चळवळी जे आंदोलनं जे मोर्चे काढतोय, रस्त्यावर उतरतोय, तरीही आपल्याला न्याय मिळत नाही. रस्त्यावर उतरून सुद्धा ज्या पाऊस असो, ऊन असो, वारा असो याची पर्वा न करता आंबेडकरी समाज सातत्याने रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी उतरून सरकारला न्याय मागत असतो. परंतु आम्हाला न्याय मिळाला का हो, हा प्रश्न अधोरेखितच आहे. आज बघितलं आपण तर रमाबाई हत्याकांड झालं त्यालाही अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. खैरलांजी हत्याकांड झालं त्यालाही पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही. असे बरेचसे गावगावांनी 3 आगेचं खरड्याचं प्रकरण झाले, जावखेडचं प्रकरण झाले, जावखेडा प्रकरण, असे कितीतरी महाराष्ट्रभरच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात दलितांवर, शोषित पीडितांवर अन्याय अत्याचार होतात. मग हे होत असताना आपण याचाही कुठेतरी आपण अभ्यास केला पाहिजे की आमच्या चळवळी आणि आमच्या समाजावर जे होणारे अन्याय अत्याचार अजूनपर्यंत का थांबत नाही. आणि आम्ही कुठेतरी गटातटात विखुरले गेलो आणि मोर्चे आंदोलनं काढतो, कुठला तरी नेता प्रोजेक्ट करतो, आपण नेत्याला प्रेझेंट करतो आणि गटातटामध्ये समाजाला विखुरले जातो. त्यामुळे आपली शक्ती ही विघटित चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळी हे यशस्वी होत नाही, आपल्याला न्याय मिळत नाही.
आणि समाज हा भावनिक होऊन त्या नेत्याच्या माध्यमातून जे मोर्चे आंदोलन करतो तो आपल्या नेत्याला प्रोजेक्ट करतो. त्यामुळे समाजामध्ये हे नेतेसुद्धा तेवढेच कारणीभूत आहे की दुहीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये आणि समाजाची फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यामध्ये हे त्याच्यामध्येच मला वाटते की यांना वाटतं त्याच्यात धन्यता वाटते आणि आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द. ज्यांच्या विचारांचं ऋण घेऊन या ठिकाणी आपण जे स्वाभिमानानं जीवन जगतोय ते आपल्या सर्वांचे आदर्श महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांनी संपूर्ण भौतिक सुखाचा त्याग केला ते भगवान बुद्ध आणि या समतावादी चळवळीचे सर्व क्रांतिकारक, समाजभूषण असे सर्व महापुरुष यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी मी 2 मिनिटाचं आवाहन करतो. या ठिकाणी 25 जूनच्या रात्री सुमारे 2 ते 2:30च्या सुमारास बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि डॉक्टर आंबेडकर भवन पाडण्याचं काम ज्या ट्रस्टने केलेलं आहे, पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणून ज्या ट्रस्टने बाबासाहेबांनी जे मूळ नाव दिलं होतं त्यामध्ये बदल करून जी ट्रस्ट स्थापन करण्यात आलेली आहे, त्या ट्रस्टने आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जो मुजोरपणा केलेला आहे आणि त्या ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्यात एक मुख्य सल्लागार म्हणून आता जे माहिती आयुक्त आहेत राज्याचे रत्नाकर गायकवाड यांच्या सल्ल्याने जे झालेलं आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि त्या ट्रस्टच्या त्या संपूर्ण कृत्याचा या फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. मुद्दा असा आहे, या ट्रस्टने 3 जूनच्या सम्राट पेपरमध्ये जी जाहीर नोटीस दिली होती त्या नोटीसमध्येच त्यांनी ती कल्पना दिली होती की आम्हाला अशा प्रकारचं याचा पुनर्विकास करायचा आहे. परंतु समाजाच्या जागृत म्हणवणाऱ्या संपूर्ण नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही. ही एक खरं तर अत्यंत शोकांतिका आहे की चळवळीचा जो वैचारिक आधपात झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारची मुजोरगिरी करण्याचं काम RSS, BJP आणि जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे दलाल असलेल्या सगळ्या नेत्या आणि जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या आधिपत्याखाली ते चळवळी नष्ट करण्याचं काम जे चालू आहे ते कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि यासाठी चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज आहे. 25 जून 2016 को मुंबई के दादर स्थित आम्बेडकर भवन और ऐतिहासिक प्रिंटिंग प्रेस प्रबुद्ध भारत को तोड़ दिया गया, जिसके विरोध में पूरे देश में लोगों ने रैलियां निकाली और धरना आंदोलन किया. पुणे में भी विधान भवन के आगे लोगों ने निषेध किया और इस घटना को अंजाम देने वालों के खिलाफ कार्रवाई करने की मांग की. सोलापुर जिले के सांगोला तहसील में डेंगू बीमारी के लक्षणों को देखते हुए सांगोला नगर परिषद, पंचायत समिति, ग्रामीण अस्पताल और न्यू इंग्लिश स्कूल के संयुक्त विद्यमान से डेंगू जनजागरण रैली निकाली गई, जिसमें नागरिकों ने भी बढ़ चढ़कर भाग लिया और डेंगू से बचने के उपाय बताए. मौसम में बदलाव और बारिश के आते ही कई बीमारियों के लक्षण दिखाई देते हैं. सोलापुर शहर के सांगोला तहसील में भी कई ग्रामवासियों में डेंगू के लक्षण साफ दिखाई दिए. 24 से 30 जून तक 7,908 घरों में से 6,000 घरों का डेंगू बीमारी पर परीक्षण किया गया, जिसमें कई लोगों में डेंगू के लक्षण नजर आए. इस बीमारी के प्रति ग्रामवासियों को जन जागरूक करने के लिए सांगोला नगर परिषद, पंचायत समिति, ग्रामीण रुग्णालय और न्यू इंग्लिश स्कूल के छात्रों ने पहल की, जिसके अंतर्गत डेंगू जनजागरण रैली संपन्न हुई. इस रैली का उद्घाटन ग्रामीण रुग्णालय के वैद्यकीय अधीक्षक ने किया. लोकांपर्यंत ॲबिटिंग करणे, लोकांच्या घरावरची टायरं, बाटल्या, टमराळ गोळा करून ट्रॅक्टरमध्ये भरून नेणे आणि फवारणी, फॉगिंग, संध्याकाळी 6 नंतर फॉगिंग आणि फवारणी प्रत्येक वाड्या वस्त्याला आणि गल्लोगल्ली सुरू केलेली आहे. त्यामुळे डेंग्यूचं प्रमाण कमी आलेले आढळून. सध्या ह्या रॅलीमध्ये पंचायत समिती, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेचा आरोग्य विभाग असे संयुक्तपणे आम्ही आज रॅली काढलेली आहे. गेले 7 दिवस आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन डास, आळी जिथे जिथे आढळली ते आम्ही नष्ट केलेले आणि ह्या रॅलीमार्फत डेंग्यू हा आजार कशामुळे होतो ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक आमचा मोठा उद्देश आहे. यासाठी या रॅलीचा मुख्य उद्देश होता आणि आमची रॅली पूर्ण सांगोला शहरामध्ये फिरलेली आहे आणि ह्या रॅलीमधून लोकांनी
चांगलं असं डेंग्यूचे आजार कसा होतो आणि ते टाळायचं काय काय उपाय आहेत हे सगळे आम्ही सांगितलेले आहेत. ह्याचे जर लोकांनी आचरण केले तर इथून पुढं आपल्या सांगोला शहरामध्ये डेंगू सदृश रुग्ण एकही सापडणार आहे ह्याची आम्ही खात्री देतो. रैली के माध्यम से ग्रामवासियों को कई संदेश दिए गए। कूलर, खाली टायर, प्लास्टिक के डिब्बों में संग्रहित पानी से बचने और अपना परिसर साफ रखने के लिए जन जागृति की गई। सांगोला शहरामध्ये गेल्या 15 दिवसापासून जे तापाची पेशंट आढळत आहेत त्यामध्ये काही डेंग्यू सदृश रुग्ण आढळल्यामुळं महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, सांगोला नगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि यांच्यामार्फत आम्ही जनजागरण मोहीम चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व भागात आम्ही आरोग्य विभागाचे आणि नगरपालिकेचे कर्मचारी सर्वे करत आहेत. त्या ठिकाणी डेंग्यू सदृश डास किंवा इतर प्रकारचे डास निर्माण होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी आणि तिथं जे त्यांचे कंटेनर्स आहेत घरात त्याचा सर्वे चालू आहे. प्रत्येक घरात जे कंटेनर्स, पाण्या टाक्या असतील, टेरेसवरचे काय टायराचे तुकडे असतील, डबे असतील किंवा भंगार असेल, ह्यात जे स्वच्छ पाणी साठून राहतं आणि त्यात जे डासांच्या अळ्या तयार होतात ते होऊ नये म्हणून जेणेकरून डासाची पैदास नष्ट करणे आणि हे शहर रोगमुक्त करणे यासाठी हे जनजागरण मोहीम आहे. सांगोला शहरामध्ये डेंग्यूचा रोग पसरत आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पण समजले की डेंग्यूचा रोग येत आहे आणि त्यामुळे माणसं आजारी पडत आहेत. घरावर टायर असतात किंवा नारळाचे जे कवच असतात त्यामध्ये पाणी साठून डेंग्यूचा आजार निर्माण होतो. त्यामुळे आमच्या शाळेने ग्रामीण रुग्णालय सांगोला, नगर परिषद सांगोला यांचा आरोग्य विभाग यांनी आणि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, कर्मचारी वृंद यांनी आम्ही रॅली काढली आणि जेणेकरून सांगोलामधील डेंग्यूचा प्रसार होऊ नये आणि तो नष्ट व्हावा यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. आम्ही पॉम्पलेट वाटलं, बॅनर्स दाखवलं त्या जेणेकरून सांगोल्यातील डेंग्यूचा रोग नष्ट व्हावा. केंद्र सरकार की स्मार्ट सिटी योजना के तहत पूना शहर को स्मार्ट बनाने के लिए चुना गया था, जिसका उद्घाटन बीते दिनों प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों किया गया। कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री वेंकैया नायडू सहित कई गणमान्य मौजूद थे। इस दौरान प्रधानमंत्री मोदी ने कहा कि स्मार्ट सिटी उज्जवल भविष्य की नींव है। परमादरणीय प्रधानमंत्री जी, माननीय राज्यपाल श्री विद्यासागर राव जी, माननीय केंद्रीय शहरी विकास मंत्री श्री वेंकैया नायडू जी, प्रकाश जावड़ेकर जी, बाबुल सुप्रियो जी, गिरीश बापट जी, महापौर प्रशांत जगताप जी, अनिल शिरोळे जी, श्री राजू गौबा जी, स्वाधीन क्षत्रिय जी, यहाँ पर उपस्थित सभी बहनों और भाइयों, खरं तर आपल्या पंतप्रधान महोदयांना मराठी नीट समजतं आणि बोलता पण येतं, पण आजचा कार्यक्रम हा पुण्यासहित देशातल्या 20 शहरांमध्ये थेट प्रक्षेपित होतो आहे, म्हणून मी देखील हिंदीत बोलणार आहे। आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, वेंकैया जी का आभार व्यक्त करता हूँ कि आपने स्मार्ट सिटी के इस प्रोजेक्ट लॉन्च के लिए पुणे नगरी को आपने चुना, और ये इसलिए भी बहुत महत्वपूर्ण है कि दुनिया जानती है कि दुनिया के स्मार्ट लोगों में पुणे के लोगों का सबसे ज़्यादा शुमार है। पिछले 50 वर्षों से हम लोग हमेशा शहरीकरण को शाप मानकर चल रहे थे, और इसके कारण हमने जिस प्रकार से शहरों की दुर्दशा की, आज एक और महाराष्ट्र जैसे राज्य में गांवों से पलायन हुआ और शहरों में बड़े पैमाने पर हमको झुग्गी झोपड़ी में बसने वाले लोग देखने को मिलते हैं, क्योंकि उसके लिए हमने कभी भी नियोजन नहीं किया। पर मैं पहली बार ये देख रहा हूं कि आदरणीय प्रधानमंत्री जी, आपने इस शहरीकरण को चुनौती नहीं तो अवसर समझा, और आपने ये तय किया कि गांवों का तो ट्रांसफॉर्मेशन होगा ही, लेकिन साथ में शहरों का भी ट्रांसफॉर्मेशन होगा, और इसलिए स्मार्ट सिटी जैसी एक महत्वपूर्ण योजना आपने कार्यान्वित की।
मैं ऐसा मानता हूं कि हमारे लिए ये जो स्मार्ट सिटी की योजना है, इसकी मूलगामी आधारशिला 4 स्तंभों पर खड़ी है, जिसमें मैं ऐसा मानता हूं कि गुड एंड अकाउंटेबल गवर्नेंस, सेवाएं और व्यवस्थाएं, ये दोनों पारदर्शी और गतिमान होगी। चोरी और लॉसेस, इसको रोकने के कारण सेवाओं की कीमतें ये कम होगी, बड़े पैमाने पर रोजगार तैयार होगा। और सबसे महत्वपूर्ण बात मुझे जो इसमें दिखाई पड़ती है, इसकी जो एक इंक्लूसिव इसका कैरेक्टर है, समाज के सभी तबकों को, खासकर आम और गरीब आदमी को इस विकास की प्रक्रिया में जिस प्रकार से जगह मिल रही है और उसके जीवन में जो परिणाम हो रहा है। क्योंकि अक्सर हमने देखा कि शहरों में जो बड़े लोग रहते हैं, जो अमीर रहते हैं, उन तक ही सेवाएं और सुविधाएं मुहैया होती है, लेकिन जिस प्रकार से ये प्रोग्राम तैयार किया गया, आम आदमी, हमारे देश में ऐसा तो नहीं है कि पहले कोई काम नहीं होता था, ऐसा भी नहीं है कि सरकारें बजट नहीं खर्च करती थी, लेकिन उसके बावजूद भी दुनिया के कई देश हमारे बाद आजाद हुए बहुत ही कंगाल आर्थिक स्थिति से आए। क्या कारण है कि इतने कम समय में दुनिया के कई देश हमसे बहुत आगे निकल गए? और मैं लगातार ये सवाल अपने आप से पूछता रहता हूं, सोचता रहता हूं और लोगों से विचार विमर्श करता हूं। पुराने अनुभवों को जरा एनालिसिस भी करता हूं। ये स्मार्ट सिटी कंसेप्ट, ये सिर्फ इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है। ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है। ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्जवल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास है। और मैं अनुभव कर रहा हूं कि ये प्रयोग सफल रहा है। जब शुरू में हमारे सचिव मेरे पास आते थे, वेंकैया जी के साथ डिपार्टमेंट में सर खपाते थे, उनके मन में बड़ी उलझन रहती थी कि शहर कैसे तय करेंगे। और हमारा देश ऐसा है कि आप एक ही शहर में रोड के इस तरफ एक काम करो तो रोड के उस तरफ वाले आंदोलन करते हैं, यहां क्यों नहीं। महात्मा गांधी अंतर्राष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा के एमफिल पीएचडी प्रवेश परीक्षा के साक्षात्कार के लिए चयनित अभ्यर्थियों की सूची में SC ST OBC PH के आरक्षण का सही तरीके से पालन न किए जाने के खिलाफ अंबेडकर स्टूडेंट फोरम ASF ने मोर्चा खोल दिया। महाराष्ट्र सरकार ने वन महोत्सव के तहत राज्य में 2 करोड़ पौधारोपण करने का संकल्प लिया था, उसे हर क्षेत्र से अच्छा प्रतिसाद मिला। कोपरगांव में ग्रीन कोपरगांव फोरम, संजीवनी उद्योग समूह, भाजपा और कई सामाजिक संस्थाओं ने विधायक स्नेहलता कोल्हे के नेतृत्व में कई जगहों पर पौधारोपण किया। इस दौरान विधायक ने पौधारोपण को समय की मांग बताया। मंत्री वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 2 कोटी वृक्ष पूर्ण महाराष्ट्रभर 1 जुलै या दिवशी लावण्याचा हा जो संकल्प केलेला आहे त्याचं प्राधान्याने आपण इथे सुरुवात केलेली आहे। सर्व संस्थांच्या वतीने
सर्व NGO, सर्व मंडळं यांच्या सर्वांच्या सहकार्याने कोपरगाव शहर तालुका हरित होण्याच्या दृष्टीने, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्ष लागवड ही काळाची आज गरज आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच, परंतु आपण हे सगळ्याचा विसर पडला. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, या सगळ्यापासून आपण दूर गेलो ना. आज जे दुष्काळाच्या झळा आपल्याला सहन करायची वेळ आली ती आपणच आपल्या पर्यावरणाचं संवर्धन न केल्यामुळं ही खरं तर गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे आज सगळेजण आपण वरुण राजाची चातकासारखी वाट पाहतोय, तरी सुद्धा पाऊस येत नाही. पाऊस नाही पर्यायाने आपण सगळे संकटात आलोय. तर कमीत कमी आपल्या भविष्याची आपली भावी पिढी यांना तरी या संकटाला सामोरे जायला वेळ येऊ नये आणि पुरेपूर असा ऑक्सिजन आणि चांगलं पर्यावरण त्यांच्या नशिबी यावं म्हणून आपण सगळ्यांनी आता ही गरज ओळखून पाण्याचा कुठेही अपव्यय न करता आपण जे काही विल्हेवाट होणारं जे पाणी असेल ते सुद्धा वाचवून कमीत कमी पाणी सांभाळून प्रत्येकाने आपल्या बहिणीच्या आठवणीने, भावाची आठवण म्हणून, आई वडिलांची आठवण म्हणून, कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असं एका तरी वृक्षाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि आपल्याला खूप मोठं समाधान मिळतं की आपण हे झाड जोपासतोय. ते झाड छोटं असताना लावलं ना, आज ते मोठं झाल्यानंतर त्याची जेव्हा फळं चाखायला मिळतात किंवा त्याची सावली मिळते, खरं तर वृक्ष म्हणजे देव आहे. असं कालच एक स्वाध्याय परिवाराचा खूप मोठा कार्यक्रम मालेगावला झाला आणि त्याच्यात धनश्री दिदींनी सांगितलं की अतिशय देवाचं रूप तुम्ही वृक्ष लागवडीमध्ये बघा आणि देवा समान त्याला जर मानलं तर नक्कीच आपल्याकडून पूजा होईल त्याची. आणि संबंध आपण सगळेजण सुखासमाधानाने जर आपल्याला राहायचं असेल, आपल्याला विकत ऑक्सिजन घेऊन जगायची आज वेळ आलेली आहे. इतकं वाईट परिस्थिती आपल्यावर आपणच निर्माण केली आहे पर्यावरणाचा ऱ्हास करून, वृक्ष तोड करून. म्हणून आज काळाची गरज आहे. आपल्या सगळ्यांनी जागं व्हायची वेळ आलेली आहे. आणि वृक्ष लागवड, जे पाणी आपल्याकडे विल्हेवाट होऊन जातं त्या पाण्यावर का होत नाही, सांडपाण्यावर असेल किंवा साधा हात जरी आपण धुणार असेल तर एखाद्या झाडाच्या ठिकाणी जर आपण धुतला तर नक्कीच त्या पाण्याचं त्या झाडाला जोपासण्यासाठी उपयोग होईल. म्हणून सगळ्यांनी जणू काही झाडाचं वाढ करून आपल्याला घ्यायची आहे, तर जणू काही आपण परमेश्वराचीच पूजा, या परमेश्वराला रूप आपल्याला त्या झाडामध्ये पाहायचं आहे. म्हणून सगळ्यांनी हे संकट ओळखून आपल्यावर आलेलं संकट याला आपणच कारणीभूत आहोत. म्हणून या संकटाची चाऊल ओळखून आपण सगळ्यांनी फक्त झाडं लावायचीच नाहीत तर त्याची जोपासना सुद्धा आपल्याला करायची आहे सगळ्यांना. परभनी जिले में महानगर पालिका के लापरवाही के कारण जनरल अरुण कुमार वैद्य पूर्व सैनिक गृह निर्माण संस्था की जमीन अन्य 3 संस्थाओं में भी बांट दी गई है, जिसके विरोध में पूर्व सैनिक गृह निर्माण संस्था की ओर से रिपब्लिकन सेना ने मनपा का गेट बंद कर आंदोलन किया और पूर्व सैनिकों को न्याय न मिलने पर सर्वसाधारण सभा पर मोर्चा निकालने की चेतावनी दी. रेखावार यांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि 1992 पासून जे आजपर्यंत माजी सैनिकांच्या जागेसाठी जो वाद चालू आहे, सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सुद्धा माजी सैनिकांना जागा का दिली जात नाही हा जाब आज आम्ही रेखावार यांना विचारला. तर आयुक्तांनी जे सांगितलं आम्हाला की महापालिकेने जो अरुण कुमार वैद्य गृहनिर्माण संस्थेसोबत इतर 3 संस्थेला जागा देण्याचा ठराव केलेला आहे आणि त्यामुळं महापालिकेच्या ठरावामध्ये जो गोंधळ झालेला आहे, यामुळं कोणाला किती जागा द्यायची यावर मला काही बोलता येणार नाही. परंतु रेखावार यांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि 1992 पासून जे आजपर्यंत माजी सैनिकांच्या जागेसाठी जो वाद चालू आहे, सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सुद्धा माजी सैनिकांना जागा का दिली जात नाही हा जाब आज आम्ही रेखावार यांना विचारला. तर आयुक्तांनी जे सांगितलं आम्हाला की महापालिकेने जो अरुण कुमार वैद्य गृहनिर्माण संस्थेसोबत इतर 3 संस्थेला जागा देण्याचा ठराव केलेला आहे आणि त्यामुळं महापालिकेच्या ठरावामध्ये जो गोंधळ झालेला आहे, यामुळं कोणाला किती जागा द्यायची यावर मला काही बोलता येणार नाही. परंतु महाराव करून माझ्या पुढे जर दिला तर माजी सैनिकांना मी जागा अलॉट करायला तयार आहे, असं आज आयुक्त यांनी आम्हाला सांगितलं. येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये जो ठरावामध्ये जो गोंधळ झालेला आहे तो ठराव पुन्हा दुरुस्तीसाठी पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला आहे आणि त्या सर्वसाधारण सभेवर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोर्चा काढणार आहोत आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांनी
जनरल अरुण कुमार वैद्य माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेस एकमताने ठराव पारित करून त्यांना जागा देण्याचं काम करावं आणि यावरही जर होत नसेल तर आम्हाला मग उच्च न्यायालयात जावं लागेल. यांचा जो प्रश्न जागेचा प्रश्न जे आहे गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रॉब्लेमित आहे. याचं माध्यम लक्षात घेऊन रिपाई सेनेचे लोकनेते राज्य उपाध्यक्ष विजय वाकडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माजी सैनिक व त्यांचा परिवार व सोबत सैनिकचे सर्व कार्यकर्ते यांनी म्हणून आज महापालिकेला आम्ही घेराबंदी केली, आम्ही गेट बंद केली. विषय असा आहे की गेल्या 20 वर्षापासून माजी सैनिक संघटनेला जी निवासासाठी जागा दिलेली आहे ती जागा आम्हाला त्वरित मिळावा हा उद्देश घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आमच्याकडून त्या महापालिकेनं फीज भरून घेतलेली आहे, सगळी देण्याची पूर्तता सगळं झालेली आहे. कारवाई पूर्णपणे कंप्लीट झालेली असताना सुद्धा महापालिका हे देण्यास जागा देण्यास टाळाटाळ करत आहे. याच्या अगोदर शासनाने महापालिकेला 2 हेक्टर 83 जागा ही खरेदी करून महापालिकेला दिलेली आहे आणि स्वतंत्र असं पत्र दिलेलं आहे की आता तुम्हाला आम्ही ही जागा दिलेली आहे, तुम्ही ही माजी सैनिकांना जागा देण्यात यावी म्हणून असं लेखी स्वरूपाचे पत्र आहेत. परंतु आदरणीय आयुक्त रेखावार मनोबा परभणी यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या ठरावामध्ये काही चूक झालेली आहे, ते येणाऱ्या विशेष सभेमध्ये हा मी प्रश्न पुन्हा एकदा सन्माननीय सदस्य आणि जीबीच्या बैठकीमध्ये घेऊन हा प्रश्न लवकरात निकाली काढू असं आश्वासन मान्य रेखावार साहेबांनी आयुक्त साहेबांनी आज आम्हाला दिलेलं आहे. आणि या आयुष्या वतीनं आमचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. करिता सर्व जे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, महापौर उपमहापौर जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आमची विनंती आहे की सर हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न जो प्रॉब्लेम प्रश्न आहे आपण स्तरावर सर्व माजी सैनिक व त्याच्या परिवाराची आपल्याला सर्वांना विनंती आहे. सर शिरडी में पिछले वर्ष दलित युवक सागर शेजवर के हत्याकांड को 1 साल पूरा होने के बाद भी न्याय नहीं मिला है, जिसके चलते न्याय और विभिन्न मांगों को लेकर निमगांव निगोट में चिंतन बैठक का आयोजन किया गया. अनेक वर्षापासून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही दलित हत्याकांड सातत्याने घडत आहे किंवा घडवले जात आहे याच्या निषेधार्थ 2 जुलै 2015 रोजी शिर्डी या ठिकाणी आदरणीय मनोजभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश महामोर्चा आयोजित केलेला होता. आणि या महामोर्चामुळं या अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज हा एकत्रित आलेला होता. आणि याचं जे दर्शन घडलं असेल तर ते शिर्डी या ठिकाणी घडलं की सगळे गटतट विसरून आपसातील मतभेद विसरून शिर्डी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकरी समाजातील तरुण हातामध्ये निळा झेंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करीत शिर्डी या ठिकाणी आक्रोश मोर्चात सहभागी झाला. आणि हा आक्रोश मोर्चा इतका भव्यदिव्य झाला आणि या आक्रोश मोर्चामुळं येथील प्रस्थापित हा घाबरून गेला. आतापर्यंतचे जे काही मोर्चे आपल्या समाजाचे झाले होते ते मोर्चे आणि आक्रोश मोर्चा यामध्ये खूप मोठा फरक होता. आणि या आक्रोश मोर्चाने जी काही उमेद तरुणांमध्ये जागृत केली होती त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि ते 1 वर्ष पूर्ण होऊन आपण 1 वर्षापूर्वी ज्या काही शासनाकडे ज्या मागण्या केल्या होत्या की अहमदनगर जिल्हा हा दलितांनी अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करावा, जे नगर जिल्ह्यामध्ये दलित हत्याकांड घडले त्या कुटुंबातील जे लोक आहे त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांच्या कुटुंबातील लोकांना प्रमुख एखादा करता मुलगा असेल त्याला सरकारी सेवेत घ्यावं, या सारख्या अनेक मागण्या या आपण त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केल्या होत्या. पण मित्रांनो सांगायला अतिशय वाईट वाटतं की 1 वर्ष पूर्ण होऊनही शासनाने आपल्या मागण्या मंजूर केल्या नाही. आणि त्याला कारणही भरपूर आता आपले वक्ते सांगतीलच का मंजूर केल्या नाही.
तर या आजच्या दिवसाचं महत्त्व एवढंच आहे की जसा आक्रोश मोर्चामध्ये समाज एकत्र होऊन इथल्या प्रशासनाला आपण जाब विचारला होता, तसाच पुन्हा एकदा आपण आक्रोश मोर्चा या शिर्डी शहरामध्ये काढून पुन्हा येथील प्रस्थापितांना धडा शिकवू, जातीवाद्यांना धडा शिकवू आणि इथल्या जातीवादी शासनालाही आपण जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या लोक राजा छत्रपति शाहू महाराज ने लोक कल्याण के लिए कई काम किए। उन्होंने आरक्षण जैसी योजनाएं लोगों के हित के लिए बनाई। इसी प्रकार हर साल शाहू महाराज की जयंती के अवसर पर राज्य में सहायता के उद्देश्य से कई कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता रहा है। पुणे में बुद्ध विहार में शाहू महाराज जयंती पर कार्यक्रम आयोजित किया गया और बापू साहेब भोसले के हाथों जरूरतमंद छात्रों को कॉपी और पेन बांटे गए। आजचा जो कार्यक्रम आणि आजची भूमिका मी इथं पाहिली आणि तुमच्या सर्वांचा जोश पाहिला। तुमचा जोश पाहिल्यानंतर मला असं वाटलं की पुन्हा एकदा कार्यक्रम इथं होईल आणि त्या कार्यक्रमाला आपण अत्यंत जोर देऊ आणि मी निश्चितपणे सांगतो तो कार्यक्रमाला अर्धा तास अगोदर मी तो उपस्थित असेल आणि तुमच्याबरोबर गप्पा मारेल। आज मुद्दामून भंतेगण आणि भंतेजींच्या साक्षीने भगवान तथागत गौतम बुद्धांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज मी अत्यंत कमी वेळामध्ये चळवळीमध्ये संघटनेच्या कार्यामध्ये पॅन्थरच्या लढाऊ भूमिकेमध्ये अग्रेसर आहे। गेले 26 वर्ष आले सदा भोसले गेले। माझ्या वडिलांबरोबर काम करणारे बनसोडे दादा अत्यंत ज्येष्ठ एक लढाऊ ते देखील पॅन्थर आहेत असे उपस्थित आहेत इथं। त्यांना पाहिल्यानंतर मी भावनावश होतो। मला माझे वडील आणि त्यांचे कार्य आठवतं। कालच कोणीतरी सोलापूरचा आतिश बनसोडे मोहन बनसोडेचा मुलगा तो दलित पॅन्थरचं काम करतो त्यांनी एक लिहिला की धडाकेबाज सदा भोसलेच्या रक्तातून निर्माण झालेला छावा पॅन्थर बापू भोसले। परंतु हा बापू भोसले घडत असताना तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे। अजून देखील पुढची भूमिका आहे। पुढच्या आठवड्यामध्ये नवी दिल्ली येथे शेड्यूल कास्ट कमिशन ऑफ इंडिया येथे व्हाईस चेअरमन म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे। हे पहिल्यांदाच तुमच्याकडे मी जाहीर करतो। परवाच पत्र केंद्र सरकारचं पत्र माझ्याकडे आलं, त्याला होकार दिला आणि या शेड्यूल कास्ट कमिशन ऑफ इंडियाला मी काम करत असताना लोक म्हणत असतील की लालबत्तीमध्ये येतील किंवा ते मंत्रिपदासारखं आहे, परंतु त्याची कोणतीही लालबत्ती मंत्रिपद न वापरता दीनदलित उभ्या समाजावर जिथे जिथे अत्याचार होईल, जिथे जिथे त्यांना न्याय देण्याची भूमिका लागेल तिथे तिथे मी अग्रेसर असेल आणि जिथे जिथे तुम्हाला गरज वाटेल तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला तुम्ही हाक मारा। उशिरा का होईना परंतु वेळ घेऊन मी तो निर्णय घेईल आणि माझे वचन पूर्ण करेल। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। राज्य सरकार की ओर से 1 जुलाई को बड़ी तादाद में वृक्षारोपण किया गया। राष्ट्रीय स्तर पर जहां इस मुहिम को चलाया गया वहीं ग्राम स्तर पर भी वृक्षारोपण करने के लिए लोग जागरूक नजर आए। बुल्ढाना जिले के कृषि उत्पन्न बाजार समिति में 50 वृक्ष लगाए गए। आज की जय भीम इंडिया में फिलहाल इतना ही। फिर होगी मुलाकात, तब तक ले दीजिए इजाजत। जय भीम।